नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 12 एप्रिल सायंकाळचे 5 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सध्या राज्यात पश्चिमेकडून वारे वाहत आहेत, त्यामुळे तापमान कमी झालेलं आहे. अरबी समुद्रातून हे वारे येत आहे आणि यासोबतच काही ठिकाणी थोडेसे स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती होऊन पाऊस होतोय आणि या व्यतिरिक्त विशेष कोणती सिस्टीम राज्यात नाही. आणि जे काही पावसाचा अंदाज सांगितलेला की आपण इकडे जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या उत्तर भागात पाऊस होईल. त्या ठिकाणी पावसाचे ढग दाटलेले आहेत. काही ठिकाणी हलकी गारपीट झाल्याचं सुद्धा कळते आणि हे ढग अशाच प्रकारे पूर्वेकडे जाणार आहे. तसेच इकडे बारामती तालुक्यात, इकडे पारनेरमध्ये, इकडे येवला तालुक्याच्या थोड्या थोड्या भागांकरता गडगाडी पावसाचा छोटासा ढग विकसित झालेले दिसत आहेत. या ढगांपासून विशेष मोठा पाऊस नाही, मात्र हे ढग दक्षिण पूर्वेकडे सरकत जातील. थोड्या थोड्या भागांकरता किंवा थोड्याशा गावांकरता पाऊस देतील. एकूणच आज जातीचा अंदाज पाहिला तर रावेर, त्यानंतर जळगाव, जामोद, संग्रामपूर या ठिकाणी पावसाची शक्यता राहील. अकोट, तेल्हारा, त्यानंतर अमरावतीच्या आसपास, अंजनगाव, सुरजी याच्या आसपास पावसाची शक्यता आहे. मोर्शी, त्याच्या आसपास चांदूर बाजार, वरुडकडे पावसाची शक्यता राहील. आष्टीच्या आसपासही पाऊस होण्याचा अंदाज आहे. हेच पावसाचे ढग पुढे नागपूर, भंडारा, गोंदियाकडे सुद्धा रात्री पाऊस देण्याची शक्यता आहे. तसेच इकडे येवल्यामध्ये थोडासा पाऊस होईल, झालेल तर थोडेसे थेंब इकडे वैजापूर सीमावर्ती भागापर्यंत सुद्धा होऊ शकतात. पारनेर, श्रीगोंदा, कर्जतच्या आसपास थोड्याशा गावांसाठी गडगडाट होईल. हे सांगता डोंगररांगाच्या आसपास ही स्थिती बारामती आणि इंदापूरच्या आसपास थोडा सक्रिय राहील की थोड्याशा भागांसाठी किंवा इकडे फलटणचा थोडासा भाग असू शकतो. हलका गडगडाट किंवा हलका पाऊस अपेक्षित आहे. खूप मोठ्या पावसाची अपेक्षा नाही किंवा खूप मोठ्या क्षेत्रावर पावसाची अपेक्षा नाही. उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या जर स्थानिक वातावरण तयार झालं तरच नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारच्या एक दुसऱ्या भागांमध्ये थोडासा गडगडाट होऊ शकतो. स्थानिक वातावरण तयार झालं तरच जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये थोडासा गडगडाट होऊ शकतो आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट अपेक्षित आहे. अन्यथा पावसाची विशेष शक्यता नाही. राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तापमानसुद्धा थोडंसं घसरलेलं पाहायला मिळेल. हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच अहिल्यानगर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीचा भाग आहे आणि इकडे जळगावचा भाग आहे. या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. बाकी इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.